हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. मी पुन्हा एकदा ह्या नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर तुम्ही म्हणताल हिचं काय चाललेलं आहे. तर इथं नवरीच्या साड्या वगैरे आहेत त्या पिको फॉल झालेल्या ते एकदम व्यवस्थित त्यांच्या बॅगेमध्ये भरून ठेवते, जेणेकरून त्या खराब होणार नाहीत. तर हा रेड कलरचा ब्लाऊज आहे, याला आरी वर्क करायचंय. तो मी सध्या साईडला ठेवते, कारण जसा वेळ भेटेल तसं मी त्याला आरी वर्क करणार आहे. म्हणलं आरी वर्कच्या जे अगोदर हे पहिले ब्लाऊज मी कंप्लीट करून घेते, जे बाकीचे ब्लाऊज आहेत ते. तर भरपूर ब्लाऊज आहेत, 6-7 ब्लाऊज आहेत. तर एवढे सगळे कट करायचे आहेत मला आणि शिवायचे आहेत. तर अगोदर मी आता ही सगळे ब्लाऊज कट करून घेणार आहे. तर सगळे मॅचिंग अस्तर आम्ही आणून ठेवलेले होते. जे मोजके अस्तर आहेत, जे फुलबायाचे ते साईडला ठेवते आणि जे हाफ बायाचे ते साईडला ठेवलेले आहेत. आणि सर्वप्रथम मी हे अस्तर एकदम व्यवस्थित हातरून ते ही करते, त्याला प्रेस करून घेते, जेणेकरून ते त्याच्या ज्या गुड्या पडलेल्या असतात त्या सरळ व्यवस्थित होत्यात आणि आपला ब्लाऊज छान येतो कटिंगमध्ये आणि शिवण्यात पण चांगलं येतं. कारण ही प्रोसेस खूप महत्वाची आहे, कारण ह्यानेच तर ब्लाऊजला आपल्या फिनिशिंग येते. तर मला ही इथे इस्त्री जॉईन करायची आहे या बोर्डाला, तर त्याच्यामुळे म्हणलं चला अगोदर तर हे लाल कलरचा ब्लाऊज आहे तो अगोदर हातरून घेतला आणि मस्त छान असे इस्त्री मी प्रेस करून घेणार आहे ह्याला. कारण खूप गुड्या पडलेल्या असतात अस्तराला आपण म्हणतो, पण त्याच्यावर फिनिशिंग भरपूर राहते. आणि जे कोणी नवीन शिकण्यासारखं जे शिकते किंवा हे करते तर त्यांनी हे नक्की फॉलो करा, कारण तुम्हाला याचा खूप फायदा होईल. आणि ज्यांना जास्त एक्सपिरियन्स असतो ब्लाऊज वगैरे शिवण्याचा, की जास्त जुने असते त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, पण जे नवीन असते त्यांना भरपूर प्रॉब्लेम येतो. पण इथे नवरीचे ब्लाऊज असल्यामुळे त्याला 100% फिनिशिंग असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी अस्तराला इस्त्री करून घेत असते, जेणेकरून खूप छान असा ब्लाऊज शिवताना सुद्धा आपल्याला रिझल्ट भेटतो. तर तसंच आहे, हे खूप मेहनतीचं काम आहे, पण झाल्यावर खूप छान दिसतं. तर तसंच इस्त्री वगैरे करून घेते आणि लगेच एकसारखे सगळे ब्लाऊज मी कट करून घेणार आहे, कारण एकावर एक सगळे ब्लाऊज मी कट करून घेणार आहे. खूप वेळ जातो कट करायला, पण एकाच मापाचे ब्लाऊज आहेत आणि नवरीचे ब्लाऊज आहेत आणि छोटे माप आहे, त्याच्यामुळे माझे लगेच ब्लाऊज कट होणार आहेत. ब्लाऊज कट करायला वेळ लागत नाही, पण स्टिचिंग, हुक लावणे वगैरे अशा भरपूर गोष्टीला वेळ लागतो. तर सगळ्या अस्तरांना मी अगोदर प्रेस करून घेणार आहे, कारण मला सगळे एकावर एक ठेवून मला कटिंग करायचे सोबतच सगळे ब्लाऊज मी कटिंग करणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात का नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करीत जावा, जेणेकरून मला खूप छान वाटेल किंवा उत्साह वाटेल की आणखी व्हिडिओ बनावं म्हणून. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे. मी नऊवारी साड्या, वन पीस ड्रेस वगैरे सगळं शिकवणार आहे. तर हे सगळे अस्तर मी अगोदर इस्त्री करून घेते.
ते बघा मी वहीमध्ये त्या नवरीचं माप लिहून आणलेलं होतं, तर ते मी आता माप पाहिलेलं आहे आणि कटिंग करायला सुरुवात केलेलं आहे. तर कटिंग करताना सर्वप्रथम एकसारखे ब्लाऊज अस्तर मी एकावर एक ठेवून घेतलेले होते आणि एक सरळ रेष मारून घेतली, जेणेकरून काही कपडे कमी जास्त मागं पुढे असतात आपली ती रेष ओढली की सगळे सोबत कट होते आणि व्यवस्थित एका मापात कट होते. तर इथं उंची घेतलेली आहे 14 आणि गळा रुंदी घेणार आहे 2.25 इंच, कारण 29 माप आहे छातीचं. खूप छोट्या मुलीसारखं माप आहे नवरीचं. आणि शोल्डर पट्टी 3 इंचाची ठेवणार आहेत आणि मुंडा त्यातली त्यात मी 5.5 पावणे 6 इंचाचं घेणार आहे, जेणेकरून थोडंसं काकेत पण थोडंसं येल ठेवलं तर व्यवस्थित बसतो ब्लाऊज. आणि हे सगळं फिटिंगचं माप वगैरे टाकून मी लगेच ब्लाऊज कट करून घेतलेला आहे, जेणेकरून खूप वेळ नाही लागत. एखाद्याच मी आता 7 ब्लाऊज कट करीत आहे. 4.
तर इथे बघा माझे सगळे ब्लाऊज कट करून झालेले आहेत आणि आता आम्ही तुम्हाला दाखवते. तर हे 6 ब्लाऊज मी कट करून ठेवलेले आहेत. आता राहिलेत फक्त शिवायचे. तर ह्याचा व्हिडिओ नक्की उद्या तुम्हाला मी स्टिचिंग केलेला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. तर तो पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करायला पण अजिबात विसरू नका. तर चालू बाय.